जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक। अर्थ खात्यावरून शिंदे विरोधी भूमिकेत असल्यानं बैठकीला महत्त्व। 2 दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांची फडणवीसांसोबत बैठक। पवारांची एनसीपी सत्तेत गेल्यास जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खातं जाण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तुर्तास रद्द। आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर शिंदे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार। महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहणार। पार्थ पवार यांची काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेट। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर पार्थ पवार यांची फडणवीसांसोबत बैठक। सूत्रांची माहिती। ठाकरे बंधूंचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा। 19 जुलैला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंचं आंदोलन। उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित राहणार। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस। पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलनावर ठाम। 20 जुलैला संसदेवर काढल्या जाणाऱ्या मोर्चात सामील होण्याचं जनतेला आवाहन। राजकारणात काहीही अशक्य नाही। दोन्ही राष्ट्रवादी येत्या 15 दिवसात एकत्र येणार। शिंदे ठाकरे यांचंही भविष्यात मनोमिलन होणार। रवी राणा यांच्या दाव्यानं खळबळ। फडणवीसांना सल्ले द्यायला लाज वाटली पाहिजे। नागपूरमध्ये संघभूमीवर नाक रगडून पापांची माफी मागा। राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राला नितेश राणे यांचं पत्रातून उत्तर। मुंबईतील प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मचा परवाना FDA कडून निलंबित। अनेक अन्नपदार्थांवर बेस्ट बिफोर यूज बाय, डेट ऑफ एक्सपायरी यासारखी अनिवार्य माहिती नसल्याची बाब उघड। तर गोरेगाव आणि मुलुंडमध्ये संशयास्पद दूध साठा जप्त। विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता। सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, पुणे, सांगली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। अर्नाळा समुद्रात बुडालेल्या 2 अल्पवयीन मुलांचा 24 तासांपासून शोध सुरू। तटरक्षक दलाचं हेलिकॉप्टर आणि अर्नाळा पोलिसांकडून शोध मोहीम। समुद्राला आलेल्या लाटांच्या तडाख्यात 4 बुडाल्याची घटना।